नमस्कार मित्रांनो. तर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या 4 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळेच खूप काळजीत असतात. डॉक्टर आतमध्ये ईश्वरीवरती उपचार करत असतात. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर येतात. अर्णव विचारतो, डॉक्टर, अहो ईश्वरी कशी आहे? ती आता बरी आहे ना? डॉक्टर म्हणतात, हो, शी इज नाव आउट ऑफ डेंजर. सगळ्यांचा जीव भांड्यात पडतो. डॉक्टर पुढे सांगतात की ती शुद्धीवर येईल सकाळपर्यंत. डॉक्टर निघून जातात. सगळेच खुश असतात. आकाश ही गुड न्यूज वल्लरीला देतो. वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. वल्लरी आपल्या गुंडांना फोन लावते आणि त्यांना सांगते की काही वस्तू मला हव्यात आणि तेही अर्जंट. तर इथे घरातले सगळे गेलेले असतात. ईश्वरीची आई, अर्णव तेवढेच थांबलेले असतात. अर्णव ईश्वरीच्या आईला म्हणतो, सकाळपासून तुम्ही काही खाल्लेले नाही आहे, चला आपण थोडं खाऊन येऊ. अर्णव, आई थोड्या वेळासाठी कॅन्टीनमध्ये जातात आणि तेवढ्यात तिथे वल्लरी येते. वल्लरी कोणी नाही बघून ईश्वरीच्या वॉर्डमध्ये जाते आणि ईश्वरीला एक इंजेक्शन देते. वल्लरीने ईश्वरीला मारून टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला असतो. आता वल्लरीचं हे सगळं कांड कॅमेऱ्यात तर कैद झालं असेल, पण अर्णव CCTV फुटेज चेक करेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होतीये ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की मोठे डॉक्टर आलेले असतात. ते आतमध्ये जातात आणि ईश्वरीला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न करतात. ते ट्रीटमेंट चालू करतात. तर इथे राकेश अंजली घरी नाही आहे याचा फायदा उचलतो. तो अंजलीची बॅग चेक करतो आणि त्याच्यामध्ये एखादी नोट सापडते का हे बघत असतो. राकेश मनात म्हणतो, खर्च एवढे सगळेत आणि पैसे अजिबात नाही आहे. आता या अंजलीला डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल आणि पुन्हा खिसा खाली होईल. नाही, घरात का होईना पण छोटा मोठा हात मला मारावाच लागेल. राकेश बॅग चेक करतो आणि त्याला 500 रुपये सापडतात. राकेश ते 500 रुपये आपल्याकडे ठेवून घेतो आणि बॅग जागेवर ठेवून देतो. अंजली फोन घरीच विसरून गेलेली असते. अंजलीचा फोन वाजतो. राकेश फोन उचलतो पण हॅलो बोलत नाही. आकाशचा फोन आलेला असतो. आकाशला वाटतं की अंजलीने फोन उचललाय. आकाश म्हणतो, अगं दी, ईश्वरीला खूप लागलंय, मरणाच्या दारात आहे ती, तू प्लीज हॉस्पिटलला ये ना. राकेश असं दाखवतो की अंजलीने सगळं ऐकले आणि ती रागात आहे आणि ईश्वरीला बघायला सुद्धा यायचं नाही तिला. राकेश अशी बडबड वगैरे करतो आणि फोन ठेवून देतो. आकाशचा गैरसमज होतो की अंजलीला खरंच ईश्वरीचा एवढा राग आलाय की ईश्वरी मरणाच्या दारात असताना अंजली तिला बघायला सुद्धा येत नाहीये. राकेश विचार करत असतो की ईश्वरी अशी मरणाच्या दारात कशी काय पडली. तेवढ्यात तिथे अंजली येते. राकेश तिला काहीच सांगत नाही. तो मनात म्हणतो, माझ्या इंदोरी जलेबीला नेमकं काय झाले आणि कसं झाले या सगळ्याची मला माहिती काढायची आणि त्यानंतर मी अंजलीला सांगेन, तोपर्यंत नको. राकेश अंजलीची काळजी घेण्याचं, तिच्याशी प्रेमाने बोलायचं नाटक करतो. तर इथे घरचे सगळे हॉस्पिटलला आलेले असतात. आकाशला आजी विचारतात, आकाश, अरे काय झाले, अंजलीला फोन लावलास का? आकाश म्हणतो, नाही, दी नाही येणारे, ती अजूनही रागावलेली आहे. अर्णवला हे ऐकून वाईट वाटतं आणि वल्लरी तेवढ्यात तिथे येते. वल्लरी रडायचं नाटक करते आणि तिला ईश्वरीची किती काळजी वाटते हे दाखवण्याचा प्रयत्न करते. वल्लरी म्हणते, ईश्वरीवरती कसा काय हल्ला झाला आणि कोणी हल्ला केला? डॉक्टर काय म्हणाले? बरी आहे ना? मामा म्हणतात, तू गप्प बस, तू काहीच बोलू नकोस. वल्लरी म्हणते, आमचे कितीही मतभेद असले ना तरी मला वाईट वाटतंय. मामा तिला गप्प बसायला सांगतात आणि तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात. अर्णव डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, अहो काय झाले? ईश्वरी कशी आहे, बरी तर आहे ना? डॉक्टर म्हणतात, नाही, आम्ही आमचे प्रयत्न करतोय, पण तुम्ही आता देवाकडे प्रार्थना करा. आम्ही सगळे प्रयत्न करतोय पण आता देवच तिला वाचवू शकतो. डॉक्टर निघून जातात. अर्णव खूप रडायला लागतो. तर इथे राकेश, अंजली घरी असतात आणि राकेशला सारखा रियाचा फोन येतो. रिया बोलवून घेत असते. राकेशला पैशांची गरज असतेच, त्यामुळे त्याला रियाकडे जायचं असतं. पण अंजलीला बेशुद्ध करायचं असं त्याने ठरवलेलं असतं. राकेश अंजलीसाठी खीर बनवतो आणि त्यामध्ये बेशुद्धीचं औषध टाकतो. राकेशचा प्लॅन असतो की अंजलीला बेशुद्ध करायचं आणि मग रियाकडे निघून जायचं, तिच्याकडून पैसे घ्यायचे आणि त्या पैशांवर मजा मारायची. तर इथे हॉस्पिटलमध्ये अर्णवच्या घरचे सगळेच काळजीत असतात. तेवढ्यात तिथे ईश्वरीची आई नम्रता येतात. ते रडत असतात. अर्णवला खूप प्रश्न विचारतात. ईश्वरीला कसं लागलं, काय झालं, कुठे गेली होती ईश्वरी, तुम्ही कुठे होतात, असे अनेक प्रश्न. वल्लरी त्या दोघींचा आवाज ऐकते आणि तिथून लगेच गायब होते. वल्लरी एका बाजूला येते आणि मनात म्हणते, नाही, हे आता असंच चालू राहील.
आज नशिबाने वाचली आहे, पण पुन्हा पुन्हा मी वाचणार नाही आहे. या सुप्रियाने मला आज नाही बघितलं, पण कधी ना कधी ती मला बघेल आणि ती मला ओळखेल की मीच आहे तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी. आणि मग ती अर्णवला सांगेल. माझ्यामुळे अर्णवच्या आईने आत्महत्या केली हे अर्णवला कळेल. त्यानंतर तो मला सोडणार नाही. नाही नाही, मला काहीतरी करावंच लागेल. ही ईश्वरी जोपर्यंत या घरात आहे, या जगात आहे ना, तोपर्यंत हे असंच चालू राहील. ईश्वरीला संपवायला हवं. आता काहीही झालं तरी ईश्वरी मेलीच पाहिजे. वल्लरी बाजूला जाते. तर इथे राकेश खीर बनवतो आणि अंजलीला खीर आणून देतो. अंजली म्हणते, मी एकटं खायचं का? नाही नाही, तुम्हीसुद्धा खायचं आहे. आपण दोघं एकत्र खाऊ. राकेश म्हणतो, अंजली अगं, खीर खाण्यापेक्षा तुला पोटभर खीर खाताना बघून मला माझं पोट भरल्यासारखं वाटतं. हे बघ, मला माझी एकच इच्छा आहे, तुला खाताना बघायचं. तू खीर खाल्लीस ना की माझं बाळ पण खुश होऊन जाईल. म्हणून प्लीज खीर खा, मी तुला भरवतो. राकेश अंजलीला खीर भरवतो. तर इथे वल्लरी बाजूला येते. वल्लरी मनात म्हणते, ही ईश्वरी जर शुद्धीवर आली तर ती श्रीकांत धुमाळचं नाव घेईल आणि मग तो धुमाळ माझ्यापर्यंत येईल. नाही नाही, हे व्हायला नको. वल्लरी धुमाळला फोन लावते आणि ती धुमाळला मुंबई सोडायला सांगते. धुमाळ म्हणतो, मी मुंबई सोडणार नाही. मी काही केले नाही आहे. हा सगळा तुमचा डाव होता. मला कोणी विचारलं ना तर मी तुमचंच नाव सांगणार. धुमाळ फोन कट करतो. वल्लरी म्हणते, नाही, आता काही झालं ना तरी आज रात्रीमध्ये ईश्वरीचा खेळ खल्लास झालाच पाहिजे. वल्लरी ईश्वरीला कसं मारून टाकायचं या विचारात बाहेर जाते. तर थोड्या वेळाने अर्णव ईश्वरीकडे येतो. तो ईश्वरीला आवाज देतो. तिचा हात हातात घेतो आणि रडत असतो. ईश्वरी तेवढ्या शुद्धीवर येते. तिची तडफड चालू असते. अर्णव डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर ईश्वरीला चेक करत असतात आणि वॉर्ड बाहेर सगळे थांबलेले असतात. सगळ्यांना ईश्वरीची काळजी वाटते. तेवढ्यात तिथे नर्स येतात. नर्स अर्णवला कन्सेंट फॉर्मवरती सही मागतात. अर्णव विचारतो, कसला फॉर्म आहे हा आणि कशासाठी सही हवी आहे? नर्स म्हणतात, हे बघा, पेशंट क्रिटिकल आहे. आम्हाला त्यांच्यावर ट्रीटमेंट करायची, प्रोसिजर करायची आणि त्यासाठी NOC लागणार आहे. अर्णव खूप चिडतो. त्याला भीती वाटते की ईश्वरी आपल्याला सोडून जाणार तर नाही ना. अर्णव चिडचिड करत असतो. अविनाश त्याला गोड बोलून सही करायला सांगतो. अर्णव त्या पेपर्सवर सह्या करतो. तर इथे राकेश अंजलीला बेशुद्ध करून रियाला भेटायला निघून जातो आणि इथे अर्णव ईश्वरीला बघत असतो. तो देवाकडे प्रार्थना करतो. ईश्वरीसाठी देवाकडे प्रार्थना करत असतो आणि तेवढ्यात दिवा विझणार असतो. अर्णव दिव्याभोवती हात ठेवतो आणि पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.